दोन प्रकार आहेत. आध्यात्मिक जी रिॲक्शन असेल त्याचं स्वर्ग आहे. तुम्ही जप केला, ज्ञानेश्वरी ऐकली, सगळं काही केलं, त्याचं काय होणार? स्वर्ग. आणि बाकीचं नरक. संसार तुम्ही केला, प्रयोग कुठलेच केले नाहीत, सगळं भोंगळं अध्यात्म जीवनभर चाललं, नरक. ती फिल्म 24 तासाची 26 मैल लांब तयार होते आपली फिल्म. आणि ही फिल्म प्रोजेक्टरवर यमधर्मराजाच्या वाजते. आणि ही सगळी फिल्म 3 प्रकारांनी होते: प्रारब्ध कर्म, संचित कर्म आणि क्रियमान कर्म. क्रियमान कर्म म्हणजे सध्या आपण करत चाललोय ते, ह्या जन्मात रोजची रोज. ही कॅसेटवर कॅमेरामन आहे चित्रगुप्त. आकाश ही आपली कॅसेट तयार करतोय. काय खर्च येत असेल पहा. प्रभूला एका माणसासाठी किती प्रचंड खर्च आहे. अरे 700 रुपयाच्या ऑक्सिजनच्या सिलेंडरला लागतात. तुम्हाला 100 वर्ष ऑक्सिजन पुरवायचं, चुकून राहिले तर किती खर्च आहे. अरे दिव्याला तुम्हाला किती खर्च येतो, तो फुकट लाईट पुरवतोय, किती खर्च आहे. पाण्याचा किती, बिस्लरी 1 लिटर घ्यायची तर 10 रुपये, तो फुकट पुरवतो. हेवी खर्च आहे आपल्यावर, हेवी बजेट आहे. आणि कशा करता माहिती नाही, कशा करता खर्च करायला आहे. श्वासांचे कोठे किती खर्च करतोय तो. आणि म्हणून क्रियमान कर्म, हे क्रियमान कर्म पुन्हा प्रारब्ध कर्मामध्ये जातात. दुसरा देह मिळाला की ते संचित कर्मामध्ये जातं. प्रारब्ध कर्म म्हणजे मागच्या अनंत जन्मीचं ह्या जन्मात, कुठल्याही जन्मामध्ये प्रारब्ध कर्म म्हणून भोगायला आलं संचित कर्म. संचित म्हणजे सुप्त अवस्थेत पडलेल्या कर्माची कॅसेट. प्रारब्ध कर्म म्हणजे मागच्या जन्मीचं आत्ता भोगायला आलं. आता तुम्ही भोगतायत. ह्या जन्मात अनेक गोष्टी आपण वाईट करत नाहीत, पण भोगाव्या लागतात, कारण ती कॅसेट सुरू झाली. प्रारब्ध कर्म भोगायला आलं. ते प्रारब्ध कर्म आपल्याला भोगावं लागतं 2 पद्धतीने. एक तर रोग रूपाने भोगावं लागतं, अनेक अधिभौतिक, अधिदैविक आणि आध्यात्मिक 3 प्रकारांनी भोगावं लागतं. तीन प्रकारांनी भोगावं लागतं. आणि रोगरूपाने पूर्वजन्मीची पापे येती रोगाची रूपे, तेथे वैद्याची बापे जातेची ना. डॉक्टर लोक लटकले तरी जात नाही. त्याचं कारण रोग जात नाही, त्याचं कारण ते पूर्वजन्मीचं पाप रोग म्हणून भोगायला आलेलं आहे. आता कोणी म्हणेल मग आमचा डायबिटीस, आम्हाला हार्ट आलं आणि BP आलं, हे मागच्या जन्मीचं, ह्या जन्मीचं नाही. हे क्रियमान कर्माच्या भोगातून निर्माण झालेली ताबडतोब कॅसेट आहे. 10 वर्ष बक्क खाल्लं, कधी चर्वंतर्पण केलं नाही. जसा का ताटावर बसल्यानंतर कोणाच्या घरी गेल्यानंतर त्याचा बदला घ्यायला होता तसं खाऊन टाकतो. त्या कॅसेटचा परिणाम डायरेक्ट आत्ताच आहे. हे प्रारब्ध गिरब्ध नाही. हां, कॅन्सर असेल, प्रारब्ध कर्म आहे. संचित कर्म प्रारब्ध रूपात भोगायला आलं. स्टोन असेल, काही आहेत, व्हाईट स्पॉट असतील, पांढरा कोड, कृष्णकुष्ठ असेल, स्किन डिसीज असेल, काही रोग आहेत जे ते बाकी आत्ताचे आहेत डायरेक्ट. काय करावं? मिरची खूप खाऊ वाटली, ठेसा खाल्ला, छान छान थालीपीठं झाली होते, खाऊन टाकलं. आणि सकाळी डायरेक्ट सुरू झालं संडास आणि आपण. दुसरं कामच नाही. साधना हॉल म्हणजे संडास. आता कोणी म्हणेल हे प्रारब्ध भोगायला आलं. नो, काल रात्री
क्रियमान कर्म भोगायला आलं डायरेक्ट. कुठल्या प्रारब्धाचा संबंध आला तुमच्याशी? म्हणून हे जे कर्म आहेत, संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म, हे प्रभूला अर्पण करून जाळून टाकायचे, त्या प्रभूमध्ये देऊन प्रभूला समर्पण करा. आता समर्पण 3 प्रकारांनी होतं. परवानगी मागणे, अर्पण करणे याच्यामध्ये लिमिटेड होतं, स्कोप लिमिटेड आहे. परवानगी मागणे, अर्पण करणे याच्यातला स्कोप फार लिमिटेड आहे. त्याच्यात आसक्ती भाव असेल, त्याच्यात अधिकाराचा स्वामित्वाचाही भाव असू शकतो, रजतमाचा अंशही असू शकतो. फार स्कोप लिमिटेड आहे. पण पुढे काय आहे? सर्वसाधारण माणसांना सगळं अर्पण करायचं त्याचं नाही, पण आता अग्निकुंडे बीजे खातली हा जो भाग आहे, याचा स्कोप लिमिटेड आहे सुरुवातीचा, पण हा अनलिमिटेड आहे नंतर. कारण तुम्हाला संचित कर्म, तुम्ही म्हणाले मी आता अर्पण करायलो, माझ्या करोडो जन्माचं संचित कर्म प्रभू तुला अर्पण, चालतंय का हो? तसं काही महाराजांनी सांगितलं, चिठ्ठ्या लिहा, आपण काय काय पाप केली आणि होमकुंडात आमच्या समोर जाळा, पाप जळाले. तिथे फार मोठी रीग आहे. असे जळतात पाप. उद्या म्हणले प्रभू ह्या जन्मात जी जी माझी कर्म झाली ती तुला समर्पण, रडून समजा अर्पण केलं. प्रभू मागच्या अनंत जन्मीचं तुला संचित कर्म अर्पण, प्रारब्ध कर्म अर्पण, नो, असं होऊ शकत नाही. क्रियमान कर्म फक्त परवानगी मागणे, अर्पण करणे याच्यामध्ये जळून जाऊ शकतं. तेही भगवंतानी जे ॲक्सेप्ट केलं तेच जळतं. कुठलेही तुम्ही कर्म जर केले आणि भावना तशा नसतील, भगवान ॲक्सेप्ट करत नाही, भगवान स्वीकार करत नाही त्या कर्मांचा. ती पुन्हा अलहिदा गोष्ट आहे. आता नंबर 2, हे जे कर्म आहेत, मग प्रारब्धाचे आणि संचिताचे करोडो जन्माचे भोग, हे कसं करावं? हे करण्याकरिता जसं भीष्माचार्य शरपंजरावरती होते, 6 महिने बाण लागलेले होते, रक्ताचा थेंबही शिल्लक नव्हता, दक्षिणायन चालू होतं, 6 महिने राहिले उत्तरायणसाठी, आणि भगवान गोपालकृष्ण हा मधुसूदन द्रौपदी आणि पांडवांना घेऊन गेला आणि धर्मराजाला सांगितलं, अरे हा भीष्म गेल्यानंतर राजनीती धर्मनीती कुणी सांगणारा उरणार नाही, तू याच्याकडनं समजून घे राजनीतीचे धडे. आणि ज्या वेळेस भीष्माचार्य समजून सांगत होते, द्रौपदी फसकन हसली. म्हणजे पांचाली का हसली? त्यांनी थांबवलं आपलं बोलणं. नाही म्हणले, पितामह स्वारी स्वारी, व्हेरी स्वारी, टू मच स्वारी, काय असतील शब्द त्या काळातले, मला क्षमा करा. नाही म्हणले, तू आधी हसण्याचं कारण सांग, तू ये उगीच हसणार नाही. आपण जसे कोणाला हसतो ही ही, अरे कशाला हसणार नाही उगीच, तशी उगीच पांचाली हसणारी नव्हती. तिला विचारलं, तिने सांगितलं, तेव्हा कुठे तुमचा धर्म गेला होता ज्यावेळेस माझी इज्जत चालली होती भर दरबारामध्ये. त्यांनी सांगितलं, दुर्योधनाचं वाईट अन्न खाल्लं होतं म्हणून वाईट रक्त शरीरात होतं, आता ते निघून गेलंय. पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं, मधुसूदना का रे माझे असे हाल केले? मी कोणतं पाप केलंय की ज्यामुळे मला शरपंजरावरती आज दुःख भोगावं लागतं? 6 महिने झालं. त्यांनी सांगितलं, 70 जन्म मागे गेलेलो आहे मी. भीष्माचार्य म्हणाले, 70 जन्म मागचे मी पाहिले स्वतः, त्याच्यात मी पाप कुठलंच केलेलं नाही. काय भीष्माचार्य होते. प्रभू म्हणतात 72 जन्म मागे जायचं होतं, अजून 2 मागे गेलं असतं तर कळालं असतं. 8 वर्षाचे 9 वर्षाचे असताना तुम्ही एक फुलपाखरू उडत असताना त्याला पकडलं आणि काटा टोचला आणि तडफडून ते मेलं.
मग त्यांनी सांगितलं, मधुसूदना हे तर लक्षात घे, ते पाप कसं होईल? मी लहान होतो, मला कळत नव्हतं. नाही म्हणले, 5 वर्षापर्यंतच फक्त माफी आहे, नंतर 2-3 वर्ष झाल्यानंतर माफी नाही. ठीक आहे म्हणले, एक काटा मोडलं, त्याला टोचला, पण इतके बाण? म्हणले चक्रवाढ व्याज झालंय. एका काट्याचं आत्तापर्यंत चक्रवाढ व्याजाने इतके बाण झालेत. भोगावं लागतं, काही भोगावं लागेल, काही तपश्चर्येनं जाळावं लागेल. म्हणून साधना आहे. संचित कर्म पूर्ण तपश्चर्येने जाळावं लागेल, आणि प्रारब्ध कर्म काही तपश्चर्येनं, काही गुरुबळावर, आणि काही भोगून, 3 प्रकारानं जाळावं लागेल. आणि क्रियमान कर्म परवानगी मागणे आणि अर्पण करणे, पण मागच्या कंडिशन फुलफिल झाल्या पाहिजेत. प्रेम गंगा 3 पद्धतीने जाळावं लागेल. त्यावेळेस मग अग्निकुंडे बीजे घातली, तिथे अंकुर दशे जेवी मुकली. अग्नीच्या कुंडामध्ये किंवा तव्यावर ते एखादं बी भाजलं, बी भाजल्यानंतर उगवण शक्ती राहते का हो? जर्मिनेशन नाही. तशी हे तुमचं कर्म, त्याचं बीज शिल्लक राहतं संचित कर्म म्हणून. ते मला अर्पण करून टाक समाधी ध्यानातनं, आणि तपश्चर्येच्या योगाग्नी वाढून होमकुंडामध्ये धगधगत्या अर्पण कर. प्रत्येक श्वासातून अर्पण कर. ते तुमचे क्रोमोझोम्स 36 आणि मनाची, अंतर्मनाची प्लेट सळाली पाहिजे. आणि तेवढी जाळायची, DNA सगळं जाळायचं, की बीजांकुर शिल्लकच राहणे उगवण्याचा. तेव्हा मुक्ती, तेव्हा मोक्ष, तेव्हा सगळं. पुन्हा देवी देवता तुमचं पुण्य मागतात, पुन्हा भगवान पुण्य मागतो, आणि स्वतः पितर लोकही पुण्य मागतात, सगळं पुण्य मागतात, सगळे मागणारे झालेत. सगळ्यांना द्यावं लागतं. आणि म्हणून प्रभू म्हणतो, मी जे ॲक्सेप्ट करील ते संचित कर्म जळून जाईल, पण कंडिशन मागच्या पूर्ण पहा, कोणत्याही नाही. आणि तपही करावं लागेल. तुम्ही म्हणता नुसतं परवानगी मागतो, अर्पण करतो, क्रियमान कर्म, तेही फुलफिल कंडिशन मागच्या झाल्या पाहिजेत. बाकीचं तपच करावं लागेल, तपच करावं लागेल, साधनाच करावी लागेल, नाम जपच करावं लागेल. समाधी अवस्था उत्पन्न झाली पाहिजे, ध्यानावस्था उत्पन्न झाली पाहिजे, राजर्षयोग, बुद्धियोग, ज्ञानयोग मिळालाच पाहिजे. तर ती कॅसेट जळून खाक होईल, नाही तर नाही. मग अग्निकुंडे बीजे घातली, संचित कर्माची बीज त्या अग्निकुंडात घालायची आणि जाळून टाकायचं. तिथे अंकुर दशे जेवी मुकली. प्रारब्ध कर्म म्हणून भोगायलाच येत नाही, जाळून टाकायचं करोडो जन्माचं फिल्म. तेवी फळतीची मज अर्पिली शुभाशुभे. आणि जी फळली तुम्हाला सध्या भोगण्याकरता क्रियमान कर्म म्हणून, तीही मला अर्पण करा. शुभ असो की अशुभ असो, भगवंता अर्पण. आगा कर्मी जे उरावे, तैती सुख दुःखी फळावे. आणि तया ते भोगावया यावे देहा एका. कोणी म्हणलं समजा आम्ही अर्पण नाहीच केलं तर काय? कोणी म्हणले मी लग्न नाहीच केलं तर काय होईल? नको करू, दुसरा कोणी करी. ती जी मला चालून पोरगी आली ना, तिच्याशी मी लग्न नाहीच केलं तर तिचं काय होईल? दुसरा कोणी करी. आगा कर्मी जे उरावे, तैती सुख दुःखी फळावे. कर्म जर शिल्लक उरलं, तपश्चर्येतून तुम्ही जाळलं नाही, नामजपातून तुम्ही जाळलं नाही,
परवानगी मागून अर्पण करून तुम्ही जाळलं नाही, साधनेच्या होमकुंडातून तुम्ही जाळलेलं नाही, तर काय होईल? सुख किंवा दुःख ह्या जन्मात किंवा पुढच्या जन्मात तुम्हाला भोगावं लागेल. भोगावं लागेल. प्रारब्ध कर्म सुख आणि दुःखाच्या रूपात तुम्हाला भोगायला येईल. आणि तया ते भोगावया यावे देहा एका. एक वासना शिल्लक राहिली, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. एक वासना शिल्लक जरी राहिली, एक जन्म आहे. जसा जडभरताचा जन्म झाला, हरणामध्ये शेवटच्या क्षणी वासना राहिली, जडभरत म्हणून जन्माला यावं लागलं. नाही, आधी हरण म्हणून यावं लागलं, पुन्हा तो देह संपला, मग पुन्हा जडभरत म्हणून यावं लागलं. एका वासनेसाठी. आपलं तर असंख्य बाप्पा बाप्पा बाप्पा. आता ते कॉम्प्युटर एक्स्ट्रा असेल तरच ते फिडिंग करील. तुम्हाला वाटेल ते जुनाट झालेलं कॉम्प्युटर असेल. आपण तर इतकं छे फार मॉडर्न आहे कॉम्प्युटर. अगा कर्मी जे उरावे, ते तिही सुखदुःखी फळावे. आणि तया ते अरे रामानी लपून बाण मारला वालीला. मानवी देहामधलं ते कर्म जे अनुचित वाटलं सगळ्यांना, ते कर्म भोगायला कृष्ण जन्मामध्ये पारधी निर्माण केला. वालीचा पारधी झाला, पारध्याकडून स्वतः बाण मारून घेतला. भगवंतही भोगतो, भगवंतही भोगतो. पुतना मावशीचं 20 रुपयानं दूध पिलं का? बळीराजाच्या इथे भक्त प्रल्हाद असताना, नाही, बळीराजाच्या इथे त्याची बहीण का, त्याची बहीण, बळीची बहीण वामन अवतारामध्ये ती फिदा झाली आणि शेवटी म्हणाली तुझ्यासारखा मुलगा पाहिजे. म्हणली ह्या जन्मात नाही, तू माझं दूध प्यावं. ठीक आहे म्हणले, तुझा जन्म होईल. कृष्ण अवतारामध्ये तिला